हे तुटलं काय? वेलकम 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 टू टुडेज ब्लॉग. आणि आज तुम्हाला थोडीशी आयडिया तर आलीच असेल. वैष्णवी जे प्रकारे फक्त असं नाही की वैष्णवीचा माईक चालू नाही, वैष्णवीचा माईक चालू आहे, पण वैष्णवीचा आवाज काय आज बाहेर येणार नाही आहे. बिकॉज तिने ठेवला आहे आज मौन व्रत. कसं आहे, मी तिला सारखं म्हणत असतो तू खूप बडबड करते. असं म्हटलं जरा एक आयडिया आलीच आहे थोडीशी. लेट्स मेक अ ब्लॉग की ज्याच्यामध्ये वैष्णवी काहीच बोलणार नाही आहे, आणि त्याचा फायदा उचलत आज मी वैष्णवीला घेऊन जाणार आहे शॉपिंगला. जायचं म्हणजे शॉपिंग. तू म्हणत होती ना शॉपिंगला जायचं, शॉपिंगला नाव इज द टाइम मॅन, नाव इज द टाइम. ओके, रागारागात तिने बंद केलं होतं, पण नाही, आता आमचं डिस्कशन झालेलं आहे. सो येस, आपण जाणार आहे शॉपिंगला. आज जरा असं लोकल ठिकाणीच जाऊया. काय म्हणतात आपलं पुण्याचं कसं असतं, FC रोड वगैरे टाईप. करेक्ट ना, FC रोड वगैरे टाईप असतं. ओके, या हां, येस. आणि ती राजी कशी झाली हेही तुम्हाला सांगतो. मी तिला असं हे दिलं की जर काय आज तुझं तोंड बंद ठेवलं तर तुझे सगळे जे कपडे आहेत त्याचे पैसे मी भरेन. पण जर काय तू आत्ता एकदाही बोलली, थांब ना, जर काय तू आता एकदाही बोलली अख्ख्या पूर्ण दिवसात, तर मग सगळे पैसे तुला भरावे लागतील. नाही, टाईप करून मी वाचणार नाही. तुला काहीच बोलायचं नाही आज. मला तुझं काही ऐकायचं नाही आज. मला फक्त बोलायचं आहे सगळ्यांबरोबर, आणि सगळे तुम्ही पण बोला माझ्याबरोबर इन कमेंट सेक्शन. हां, ठीक आहे, चल, हे सगळे थोडंसं बॅकग्राऊंड इफेक्ट देऊ शकतेस, ठीक आहे. चला मग. आणि हो, आजचा बेत खूप साऱ्या गोष्टी आहेत. जसं की आजचा हा गोष्ट आहे ज्याच्यामध्ये वैष्णवीला आपण घेऊन जाणार आहे शॉपिंगला, मौन व्रत शॉपिंगला. सेकंड वुड बी, आज जरा थोडंसं आम्हाला पराठे वगैरे खायची इच्छा झाली असेल, सो जरा पराठ्यांचं पण तुम्हाला थोडंसं बीट देऊ. आणि आपल्या स्ट्रीमिंगचा जरा सेटअप चालू आहे, त्याच्यामध्ये आलेला आहे काहीतरी. येस बरं, ठीक आहे, त्याच्यामध्ये काहीतरी आलेलं जरा आहे. येस, सो भेटूया तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये. बेस्ट पार्ट ऑफ वैष्णवीज मौन व्रत. बघा ना काय होतं आहे. म्हणजे कसं आहे, वैष्णवीने मला कामं सांगितली की मग मी तिला विचारतो ना, हे असं करायचं का तसं करायचं आहे. बट बिकॉज ती आज काय बोलू नाही शकत आहे ती म्हणते की म्हणजे ती कशाला एनर्जी वेस्ट घालेल, तीच सगळी कामं करते. बेस्ट पार्ट ऑफ मौन व्रत यार, बेस्ट. बघू जरा तुझा आउटफिट चेक अंधारात. आणि हे काय कचरा होता त्या बच्ची, ती कचऱ्याची बॅग. हो, हे माझं काम होतं, पण येस आता बघा हमी आहे. ही आहे आमची लेजंडरी लिफ्ट. बच्ची, लिफ्टची लाइटिंग जरा चांगली आहे ना, काय म्हणणं तुझं? असं आहे, रिंग लाईट काढून घेऊन जायची आहे घरात. म्हणजे आज तू बोलणार नाही तर मला असं वाटतं काय लोकांना थोडा त्रास होईल, बिकॉज तुझ्या बोलण्याची सवय तर आहे बच्चे लोकांना. आय नो काय लोकांना इरिटेट होत असतं पण काय लोकांना सवय पण तर झालेली आहे ना बच्चे तुझ्या बडबड. जसं की मला, बिकॉज आज वैष्णवी बोलत नाही तर मला थोडंसं जरा कसं तरी वाटतंय, पण छान पण वाटतंय जरा कानांना. बँगलोरचं वातावरण जरा थोडंसं रिस्कीच आहे पोरांनो. आत्ता पाऊस नव्हता पडत, आत्ता लगेच धपकन पाऊस पडायला लागला यार. आणि हा थोडासा मोठं व्लॉगिंगचा बेट तुमच्यासाठी. बच्ची, छत्री आणायला पाहिजे होती मला वाटतंय. कसं आहे पण वातावरण, सुंदर वातावरण. वाव, जरा मस्त दिसतंय बच्ची इथं सामान. हे जरा असं लोकल ठिकाणीच आहे, पण जरा छान वाटतंय सामान. तर आम्हाला आता मॉल फिरून दाखवले तुम्हाला, मॅक्स बिक्स. जरा आता लोकल पण झालं पाहिजे ना बरोबर थोडंसं. चलो लेट्स गो. कसं आहे आपलं, बता दे. एंटर झाल्या कसे आहेत आपले दोन पंटर. असे लोक आपल्याला जास्त आवडतात जे डायरेक्ट येतात कॅमेऱ्यामध्ये. कोणचं यूट्यूब चॅनल म्हटले बच्चे ते डायरेक्ट आपल्याला म्हटलं हे बताता हूँ, जरा रेकॉर्ड करके आता हूँ पूरा, फिर बताता हूँ. तुला काय करायचं बच्ची, इथं खूप लोक आहेत ग बच्चे. इथं चिकन करी बच्ची, पण श्रावण चालू झालं, मग चिकन करी कसं खाणार तू? काय झालं? ओ चिकन
काश्मीरी काय कुर्ती अगं तुला घ्यायचं आहे का नाही का फक्त नुसतं असंच फिरायचं एक चक्कर मारायची ओके चक्कर मारायची एक पहिले मॅडमला चक्कर मारायची थोडीशी इकडे हे सगळे पण आयटम्स आहेत रे सगळे है ना मस्त 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 ट्राय करना है था एक ही देना ये अनारदाना पोमोग्रेनेट सर फॉर डाइजेशन के लिए डाइजेशन के लिए काके जीरा गुली है सर डाइजेशन के लिए है उपमंजरी है सर एसिडिटी के लिए टेस्ट स्ट्रांग है गैस्ट्रिक के लिए मस्त है इसका टेस्ट सर और भी ज़्यादा मस्त रहेगा अभी ने मैंगो स्लाइस फॉर डाइजेशन हम लोग ये करके आते हैं सर शॉपिंग ट्राई करके देखिए सर क्या है क्या ये वाला ये मैंगो स्लाइस है अब जो पहले खाए थे ये और टेस्ट रहेगा इसका टेस्ट थोड़ा अच्छा रहेगा ले सकते हैं ये सब आइटम ऐसा घर में खाने के लिए ले सकते हैं तो ट्राई कर रहे थे थोड़ा बोलना रहता मैं थोड़ा गूंगी बह रही है पहले नो सोफा शीट काय लिहिले बच्चे ते सोफा शीट घ्यायचं का तुला सोफा शीट एशिया का नंबर 1 क्वालिटी मिलेगा मैडम एशिया का नंबर 1 क्वालिटी कळलं का पोरांनो डबल बेड शीट सोफा शीट सोफा शीट वन चेयर का 2 पीस क्या होगा मैडम आपला सोफा थोडासा घाण झाला ना पोरांना तुझा सोफ्यावरती टाकायला जरा शीट घ्यायचं नहीं मिलेगा आप एक पीस लेके जाइए बच्ची मी काय म्हणते मी त्यांना बोलू का डायरेक्ट की तुला बोलता येत नाही म्हणून बच्ची तू त्यांना हातवारे करते त्यांना काही समजत नाही मी आता नेक्स्ट ह्याच्यात बोलणार की अहो हिला बच्ची चांगलं आहे ते है ना बसायला पण मऊ मऊ आहे का जरा वो उसका नहीं है अभी हमारा सोफा ऐसा बड़ा है ऐसा तो ये फिक्स नहीं होगा उधर मेरे को लग रहा है ऐसा तो फिट हो जाएगा बराबर बट ऐसा फिट नहीं होगा मेरे को लग रहा है काय करायचं सांगायचं दोघांचा मिक्स ऐसा घ्यायचं कर लो सिस्टर नीचे के लिए ऐसा सेट ले लो डेक के लिए ऐसा ले लो कॉन्टेस्ट नहीं है रेस्टल ये 850 है मैं आपको कम करके करवा देता हूँ ये इसका भी कम है ये एंड में देखना है फिर ये हाँ चलेगा एंड में देखते हैं थोड़ा सा हम लोग को कपड़े का देखना है एंड में देखते हैं पर हे देखा इथं असं घराच्या काय म्हणतात घराला शोकेस वगैरे लावायच्या गोष्टी पण आहेत बच्ची हे सगळं आपल्याला मॉलमध्ये पण दिसतंय इथं पण दिसतंय आणि तिथला जो आत्ता बेडशीटवाला होता ना भाई डायरेक्ट बच्ची मराठीमध्ये बोलायला लागला ना तो अरे घेऊन जा मॅडम घेऊन जा आम्ही ठाणे आपल्या नसतो कसला बच्ची वाढीव बच्ची बिझनेस करायचा ना बच्ची ह्या लोकांकडनं शिकायचं बिझनेस करणं आहे ना ते काय करतात हे लोक की भाषा अडॅप्ट करतात ना आणि भाषा अडॅप्ट केल्यावरती समोरचा माणूस पण खुश होतो यार घेऊच आता आम्ही त्याला म्हटलं की घेऊ काय हे काय आहे आमचं आपल्या पुण्याला नसतं घरसंसार घरसंसार असतं ना त्याच्यामध्ये आलं हे जसं बँगलोरचं घरसंसार आमचं छान वाटतंय बच्ची हे आहे ना क्या करने का तू बता क्या करने का एक ले सकते बट जाते टाइम ले ये सब पहले तेरे कपडे देखते चलेगा मैं जाते टाइम आते हैं यार सगळ्यांना असं वाटायचं बच्चे नाही तर हे ना फक्त व्हिडिओ काढण्यापुरतं करतात आता टाइम काही घेतच नाही आता काय बाबो डायसनचं डायसनचं आहे का बच्चे मग ऑब्विसली नाही आय वॉज जोकिंग मॅम डायसनचं हेअर ड्रायर अयो इथं लोणच्याचे प्रकार आहेत बच्चे सगळे है ना वास कसला सुटलाय मस्त मैडम स्टेन वर देखिए कपड़ों का स्टेन रिमूव करता है डॉट पेन बॉल पेन देख लो दीदी स्टेन रिमूव करता है स्टेन रिमूवर बनाना सॉस चटनी आइसक्रीम पिकल्स फ्रूट करी ग्रेवी सॉस पिकल्स आइसक्रीम चटनी वगैरह का कोई भी दाग विदाउट वाटर स्टेन रिमूव तुझ्यासाठी बेस्ट आहे ही गोष्ट आत्ताच कपड्याला डाग पडलाय ये देखो दीदी ऑफिस वगैरह में जाती है बच्चे स्कूल जाते हैं स्टेन लगता है टी कॉफी करी डॉट पेन बॉल पेन स्केच वगैरह फर्स्ट छोटा लगाओ डाइल्यूट करेगा बड़ा वाला लगाओ स्टेन क्लीन कर देता है स्टेन निकलने के बाद वॉश कर देने का इसका अपना कोई स्टेन नहीं रहता है ये 2 बॉटल का सेट आता है नो वाइपरेट नो एक्सपायर कितने का आहे ये 250 का सेट है सर दोनों बॉटल आता तुला आत्ताच्या आत्ताच घ्यायचं लगेच डिस्काउंट ये डिस्काउंट तो दो ले करके नहीं क्या बच्चे MRP तो देख उसका कुछ काय तू बोल ना घ्यायचं किती रुपये तू सांग ना असं तर करू शकतं ना असं काहीतरी असं करू शकतं ना कितना 200 मैडम बोले 2 सेट दे दो नहीं 2 सेट नहीं 200 बोल रहे मैडम
कर दू 200 फिर 220 कर दो. नवीला जरा इथं बोलण्यात प्रॉब्लेम येत आहे, सो ती जरा टाईप करून सांगते मला. काय इथे पण मीच बार्गेन करते बाळा. मी तुला विचारलं कितीपर्यंत पैसे देऊ शकतो आपण. यार बच्चे मला पटपट बोलता येत नाही. हे व्लॉगिंग पण करायचं, हे पण करायचं, पण त्या काकांनी मस्त सांभाळून घेतलं. पोरांनो, तुम्हाला आठवतं काय एक मागच्या काही व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की वैष्णवीला मी जेव्हा पण शॉपिंगला घेऊन जातो, ती आजकाल कपड्याच्या सेक्शनमध्ये न जाता ती घरातल्या काय गोष्टी असतात त्या सेक्शनमध्ये जाते. आणि इथं पण मी तुम्हाला काय म्हटलं होतं, आपण शॉपिंगला येतो वैष्णवीला कपडे घ्यायचे, पण आता बघताय का तुम्ही सगळ्या घरातले आलो बेडचं बघतोय, आता घरात ते काय स्टेन रिमूव्हर बघतोय. बच्ची तुला कपडे घ्यायचे आहेत की नाही मला सांग. का घेऊ यार, घेऊ यार. व्हॉट इज दिस कार्ड यू आर प्लेइंग मॅन. आपली मराठी लोक बच्ची सगळीकडे जातात है ना. काय म्हणणं आहे तुझं. ते काय रबर काय ते मला नाही माहिती. दूध प्यायचं आहे काय बोलशील. वाव, हे पण घ्यायचं आहे. इथं जरा लाईटचा इश्यू होता. एक मिनटं पोरांना, लाईटचा थोडा इश्यू आहे. प्लीज बेअर विथ मी ना. आता काय करू नाही शकत. आणि वैष्णवीला हे काहीतरी दिसलं आहे पहिल्यांदा स्वतःसाठी. काय आहे ऑब्व्हियसली काय ते मला माहिती आहे, पण म्हणजे तुला घ्यायचे दोन्ही घ्यायचे म्हणजे जरा कॉस्ट गोष्ट विचार. काय हे काय प्लेनमध्ये, मग कुठं हे उद्या चढताना डोक्यात घुसेल असं वाटतं बच्चे. आपण तो गेम खेळतो आता, कुठला वाला तो गेम विस्पर चॅलेंज. हां, हे गोल बॅडमिंटन जिम मी जाताना गेम चालू झाला आहे लोकांना इकडे. व्लॉगच्या मध्येच आपला गेम चालू झालेला आहे. हा मला कलर नाही आवडला, मला तो आवडला जो तुझ्या हातात आहे ना गोल्डन कलरचा. आणि एक ब्लॅक कलरचा घे ना बच्ची, बाय वन गेट वन काहीतरी असा विषय आहे ना. आज मी झालोय शूटर. नको हे काय हे गोल फिरवताना थांबा टाईप करून दाखवते. इथे ट्रेंडी काय ट्रेंडी आहे हा चाप. हा ट्रेंडी चाप आहे. चापमध्ये पण ट्रेंडी असतं होय. आणि इथे आहे घरात चावे बिवे लावायला. अच्छा, आपल्या घरात एवढ्या चाव्या आहेत प्रत्येक गोष्टीला. तुला काय वाटतं एक घ्यावं काय का नको. हां नको. आणि ही 2 बदकं नाही, हे काय हंस काय ते टिश्यू पेपरचा बॉक्स. बाळा तो आहे घरातला प्लॅस्टिकचा ना, तोच वापरायचा कागदाचा. छान आहे ते यार इथं गोष्टी. यार तुम्ही कोणीतरी आजूबाजूला असाल ना इथं. हे जगह का नाम क्या है सर. हाँ वो तो पता है, बट ये इधर जो मेला लगा है इसका नाम क्या है. हाँ कसवनहल्ली में मेला लगा है ये. आप आ सकते हैं इधर देखने के लिए. मस्त है चीज़ें, येऊ शकता तुम्ही बघायला. हे काय अयो बच्ची एक्सरसाइज करायचं डेंजर आहे बच्ची ते हँड ग्रिप. तुला होते का बघ पूर्ण. ही हे बच्ची ले इझी आहे बच्ची. मी तर तोडून टाकेल 2 मिनिटात. हे घ्यायचं मग 2 चालेल घ्या मग काय. हे दो हे 40 रुपीजचं असू शकतं का पोरांना, तुम्हाला वाटतंय का 40 रुपीजचं असू शकतंय. ये 30 का है. हे छोटावाला 30 का यावर. किती द्यायचे सांगा मॅडम तुम्ही. हे लेडीज आयटम आहे म्हणून मी काय 20 रुपीज इच. ठीक आहे देतो. नेल पॉलिश पण इकडे. तुला नेल पॉलिश पण घ्यायचं आहे का. हां होय का, नेल पॉलिश पण घ्यायचं का तुला. कसले आहेत बच्ची ह्या गोष्टी आहे ना. छान छान आहेत या गोष्टी. हे लग्नामध्ये आपल्याला असे भेटलेले ना. मग ते तर वेगळं होतं लग्नात. हां बापरे, इथं रांगोळी काढायचं पण आहे पोरांना. यार बच्ची माझं तोंड दुखायला लागलं ग बोलून बोलून. भाऊ इथं साड्या बिड्या पण लावल्या बच्चे. एनी सारी 250 रुपीज ओनली. रे ऐकते का, इकडं चालले. एनी सारी 250 रुपीज ओनली. आणि एवढे खास नाहीत मला. हां मी पण बघितलं. आय थिंक साड्या फक्त पुण्यातच घेऊ शकतात लोक आहे ना. पायपुसणी वेलकमवाली किती रुपये होता बच्चे. 400 ना. डोंट यू थिंक इट्स एक्सपेन्सिव्ह मॅन फॉर 400 रुपये. आज जाऊन बघू. बाबू मोमो. पण हे ठेवायचं कुठं बच्ची.
हे घरात एंटर करताना ठेवायचं. हां ठीक आहे, ठेवू शकतो. बाथरूमच्या बाहेर एवढा ॲस्थेटिक नाही ठेवायचं ना. असून बिसून काढून दे काय. ठीक आहे. कसलं बनलेलं आहे लोकर सरफ. काळे घोटारडी काय म्हणते मम्मा? काळं होणार नाही, काळे माझ्यासारखं घोटारडी. काय घ्यायचं हे माझ्या रंगाचा काळं घ्यायचंय. काय व्हेरी दिस गर्ल इज ना व्हेरी काय म्हणतात त्याला रेसिस्ट रेसिझम आमच्या घरात. म्हणजे बाथरूमच्या बाहेर ठेवायला घेऊ शकतो. हे चांगलं आहे बाथरूमच्या बाहेर ठेवायला आहे ना. रद्दड आहे एकदम. काय करायचं घ्यायचं आहे मग. अयो ठीक आहे, पण त्यांनी पैसे नीट लावले पाहिजे त्याची. एक तर तू बोलत नाही तर मला आता बार्गेन पण नाही करता येतं. आणि हां ठीक आहे, तू शूट कर म्हणजे मला कसं बोलता येईल जरा. शूटर बॉय. मच्छी ह्याच्यातनं लवकर उडतंय का सगळं. हे बघ. मग आता हे आपल्या घरात पसरेल परत सगळीकडे. आता काय करायचं मग. कॅन्सल ना. तुला तेच सांगतं काहीतरी विषय घ्यायचा आहे फायनली तुला. चिकन करी बाबो छान आहे. मच्छी हा जो तू पकडलाय ना तो एकदम म्हणजे असं चांगला वाटतंय हातात. कलर यार थोडी रोड शॉपिंग भी बनते यार. आपल्या FC रोडची आठवण आली मला है ना. काय ते विचार भैया कितना क्या कॉस्ट है उसका. ये 550 है सर. 550 और ज़्यादा लेंगे तो डिस्काउंट. हाँ ज़्यादा लेंगे. कैसे है. चूज़ कर बच्ची तेरे को कौन से चाहिए फिर अपन वैसे. एक नहीं मेरे को तो वो मला तो वो कलर आवडला बच्ची तो जो आहे ना तो. हां तो आणि त्याच्या खालचा पण आवडला मला. आणि ह्याच्यात तू ब्लॅक पण घेऊ शकतेस. इसमें साइज़ क्या रहता है. साइज तो बच्चे का है. अरे साइज बच्चे कौन सा रहेगा. मीडियम. हाँ हाँ यस. वाह 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 मस्त है. फुल ब्लैक है ना. अच्छा है बच्चे. चला कलर चूजिंग चाललेलं आहे. पिंक तुझ्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत तर मला वाटतं पिंक नको. हाँ ये वो वैसा कलर किधर है ऐसा. वही है क्या. ही डिझाईन नाही बच्चे मला हा आवडलाय. मला हा आवडलाय. हा नाही आवडला. मेड इन इंडिया पोरांनो. बच्ची तो सुंदर दिसतोय. त्याला ही वाली डिझाईन अशी चांगली नाही. ओल्ड स्कूल वाटते ते. ही डिझाईन ओल्ड स्कूल वाटते बच्ची. त्याला व्हाईट डिझाईन आहे ना ती एकदम सटल डिझाईन आहे. यार पोरांना सांगा जरा ही माझ्या चॉईसेसवरती हे करते. ओके छान आहे छान आहे छान आहे छान आहे छान आहे छान आहे. सॉरी मॅन छान आहे ॲक्च्युली छान आहे. आणि ब्लॅक पण घेऊयात. ब्लॅक शॉर्ट कुर्ती ट्रेंच गाईज. सो आपण हा एक ठरवतोय. बच्ची एवढं फास्ट शॉपिंग करतोय आपण. हां हां आणि और एक चाहिए. तर कोई येल्लो लेना है क्या बच्ची. येल्लो तेरे पास तुझ्याकडे आहे का येल्लो काय. येल्लोमध्ये हा पण एक आहे. खौचे आहेत बच्चे हे सगळे वाढीव आहेत एकदम. नाही 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 म्हटलं हे मग पिंकच घ्यायचं का तुला. मग हे हा पण कलर एक चांगला आहे तसा का. नाही नाही हा नाही नाही तुझ्या कलरला सूट नाही करत. एक तर गोरी आहे ना ही जरा सूट नाही करत. गोरटेली. ओ अरे ह्याची डिझाईन बघा यार. डिझाईन मस्त आहे एकदम. घेऊ शकतो पिंक पण. हां हां ना. हे ह्याला काय म्हणतात बच्ची चिकन. नाही मग काय काहीतरी म्हणतात ना ह्याला. काय कोण हे बुक्स. बाबो शिट चुकीची गोष्ट दिसली यार. चुकीची गोष्ट दिसली यार. बच्ची त्याला काय म्हणतात पण त्या पॉट्सला मला सांग ना एकदा. मातीची भांडी. मग कटलरी. नाही बोलू नाही शकत. नाही तर पैसे तुला देणार नाही मी. थांब जरा थांब टाईप करून दाखव. क्रॉकरी 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 बॉईज क्रॉकरी. हा बाबो वैष्णवीच्या आवडत्या ठिकाणी आलेलो आहे. आधीच हे दिसलं असतं तर आपल्याला कपडे घ्यायची वेळ नसते आली है ना. हे बच्ची छावा. पण आधी आपण काय करू महाराजांचं पुस्तक कंप्लीट करू है ना आणि आपण छावा घेऊ.
अरे बच्चे मॅडहॉक फिल्म्स लिहिले त्याच्यावर, म्हणजे मूवीवर बेस्ट आहे का ते? शिट मॅन, आपल्याला ओजी पाहिजे. कसं वाटतं बच्ची ह्या पुस्तकांच्या साम्राज्यात तुला येऊन? ते वैष्णवी आता चोरी छुपे इथे येत जाणार आहे, जेव्हा मी नसेल तेव्हा इथनं एखादी बुक चोरायला, है ना? खोटं बोलू नको बच्ची, दिसतंय तुझ्या तोंडावर ना, मला दिसतंय लगेच. नाही आवडलं एवढं काय? ठीक आहे, मस्त आहे तो बच्चे तुझा इथं व्हिडिओ. वाव, थांब की जरा. मला लिहिणं, वाचन, झोपायला, मग पुस्तक नको. पुस्तक मला संपलं. पुस्तकाचा आनंद संपला तुझा. बोलली असते आत्ता. कसं आहे मी तिला टेम्प्ट करते थोडं बोलायला. पैसे वाचतील ना माझे, 1200 रुपये, सॉरी 1300. पुस्तक मला आहेत खूप माझ्याकडे. व्हॉट इज दिस रिॲक्शन यू आर डुईंग मॅन? हे पण पोरांनो खरंच आहे बघा, हे असं कसवणं हल्लीमध्ये आहे. तुम्हाला यायचं तर येऊन जावं यार, स्वस्तात मस्त आहेत बच्ची गोष्टी, आहे ना? काय म्हणायचं तुला भूक लागली, तू बोलू शकते. ठीक आहे, 1300 रुपये दे आणि बोल. म्हणजे सॉरी 1300 रुपये मी देणार नाही तुला, मग बोलू शकतो तू, इफ यू वॉन्ट टू. आणि इथे ना, आणि अजून एक मला संबोधित करू वाटते गोष्ट. अरे बच्चे, यू आर नॉट व्हेरी एक्सपेन्सिव्ह यार. तुला छोट्या छोट्या गोष्टी घेतल्या तरी तुला त्याच्यात आनंद होतो. मला छान वाटलं यार. 1300 रुपयात गंमत झाली आपली. काय म्हणणं तुझं? 1300 रुपये 3 चाप्स आले, संपला विषय. आज बघितलं, इट्स व्हेरी चीप फॉर मी. पण आय थिंक जेवणाचा खर्च जास्त करायला लागतो. सो आय थिंक शी बॅलन्सेस, म्हणजे ती बॅलन्स करते त्या गोष्टी. की कपडे मला स्वस्त घेतले तरी चालतील, पण जेवण ओके, नेव्हर माइंड. ठीक आहे, चला. आय थिंक आजचं शॉपिंगचं तर झालेलं आहे पोरांनो. कुठं जायचं बच्चे आता इथून? यार वेदर काय सुंदर आहे ना, काळपट एकदम. हा बच्ची, रेसिझम नको करू. हा तुला सांगतोय मी, रेसिझम नको करूस. रेसिझम. घरी जाऊन आपला नेक्स्ट प्लॅन काय होता बच्चे? खायचा. काय करायचं आहे आपल्याला? आळूचे पराठे. आळू नाही काय, गोबी के पराठे. गोबी के पराठे. लेट्स गो गाईज. हे पण ब्लॉगिंग करतायत वाटतं. आपण पण यांची ब्लॉगिंग करू. आणि हे कुत्रू कसं आहे? काय म्हणत होती सांग मला आता. काय पाहिजे तुला? टाइम प्लीज पाहिजे. टाइम प्लीज नाही वाजू शकत. मग 5 मिनिटाचा टाइम प्लीज. हे आपलंच घर आहे ना? हे आपलंच आहे. बरं ठीक आहे, चल. हां ठीक आहे, 5 मिनिटाचा टाइम प्लीज. ठीक आहे, ओके चालेल, चल डन डील. हां, काय जोक मारायचं होतं मार. हा नको करू. मला असं वाटतं की अर्ध्या लोकांनी ह्याच्यासाठी डिस्काउंट दिले की त्यांना वाटत असेल की या बिचाऱ्या पोरीला काय बोलता येत नाही, म्हणून मग मला बिचारी कोण त्यांनी डिस्काउंट दिला, असं तरी मला वाटतं. बच्ची, तुझ्याकडे बघून बिचारी तर तुला कोणी म्हणणार नाही, कोणीही. आणि ते सोफा जे होतं दॅट वॉज ओल्ड स्कूल. मला एक जरा ऍस्थेटिक शॉल हवी आहे सोफ्यावर. हा ते वाले कवर बघतोय जे आपले आजी आजोबा टाकायचे, तसं मला नाही घ्यायचं. मला शॉल घ्यायची, मला शॉल घ्यायची. आणि त्याच्यानंतर मग ते जे होतं ना, ते इथं घराला हवं होतं, कारण बाथरूम पाशी ऑलरेडी आहे, इथं माती पडलेली असते. म्हणून मला ह्याच्यासाठी घ्यायची होती. आणि कुर्तीला छान होतं, अजून 100 रुपये कमी करू शकलो असतो. चापाला पण आपण 20 रुपये कमी करू शकलो असतो. पण तू असं अडून नाही राहिला तर की कर 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 कर. बस झालेलं आहे तुझं आता. काय बरं वाटलं घरात, डायरेक्ट शांतता ना पोरांनो. असंच आहे आता इथून पुढे. आता काय करायचं बच्चे? यू वॉन्ट टू मेक सम गोबी? पण ठीक आहे यार बच्चे, मी थोडंसं ट्राय केलं. आपल्याला एवढंही महाग नाही भेटलं ना, चांगलं भेटलं ना. मग यार समजून घे यार थोडंसं माझ्या. काय कुठला आवडला मला? का माझ्या डोक्यात लावायचंय? आत्ता लावायचंय तुला? ओ, ह्याच्यावरती हा ड्रेस घाल जाऊ. का म्हणजे मला कळत नाही सर ट्रेंड जरा काय करायचं. ओ लेट्स सी. वैष्णवी मॅडम इज टीचिंग अस सम ट्रेंड मॅन. मी लावू काय बच्चे तुझ्या डोक्यात चाप? ओ बघू एकदा. छान दिसतंय बच्चे, ऍक्च्युली छान दिसतंय. काय हात धुवायचे डेटॉलनी? ओके कूल, हात धुवून आलो बॉईज. आफ्टर दॅट डायरेक्ट ह्याचा सेटअप करायला घेतो मी. काय म्हणतो त्याला? कुकिंगचा आपला काय. ओ माईक काढायचा राहिला. बाय बाय. काय करते बच्ची तू? ओके, काय गोबी पराठा.
बाबो बच्ची हो पराठा अख्ख्या गावाला पुरेल का? अख्ख्या बिल्डिंगला बोलवायला लागेल खायला. एवढं मोठं आहे खरंच. ह्याचा अर्ध करायचा आहे. खूल मॅन. हागंदारी झाली का थोडीशी? हागंदारी. गोबी म्हणजे गोबी पत्ता गोबी आहे म्हणजे ह्याच्या आतमध्ये तेच असणार आहे का? नाही बच्ची. अगं तू वेडी आहे का बच्ची? ह्याच्यामध्ये पानं असतात. गोबी म्हणजे ते असतं काय म्हणतात ते असं. गोबी दाखव ना. गोबी दाखव एकदा. गोबी दाखव. अरे काय पोरं. हा मग आपण जे आता बघत होतो व्हिडिओ तो काय होतो? गोबी. तो गोबी नाही. हा पत्ता गोबी आहे. काय मी ह्या गोबीचा पराठा बनवणार आहे. येस. आणि आपण जो बघत होतो तो काय असतो? ब्रोकली. काय पत्ता गोबी उमललेला असतो ह्याच्यासारखा. नाही सॉरी. नाही सॉरी देणार नाही. केस कलर पत्ता फुलगोबी. फोन मध्ये टाईप करू शकतेस ना तू. हा वर्ड तू बोललेला आहे तर काय करू? तुला पैसे देऊ का नको देऊ? सॉरी चॅट हे झालं. त्याला फ्लावर बोलतात. हा फ्लावर. मग तू फ्लावरचा व्हिडिओ का बघत होते? परत चॅट बोलतात चुकून. ओके चुकून बघत होते व्हिडिओ. ठीक आहे आपण आता बघणार आहोत कशाचे पत्ता गोबीचा पराठा कसा करायचा आहे. लेट्स गो. सो यूट्यूबवर जरा व्हिडिओ बघत होतो तर काय आलेलं नाही आहे. सो वैष्णवी आता त्याच्या मम्मीला कॉल करते. हां मीच विचारणार आहे पण आता काय लेट्स सी तुझ्या मम्मीचं रिॲक्शन. मम्मी पण म्हणेल बच्ची मला वाटतं की वाव ही बोलत नाही. तर तिकडे सर बरं वाव ही बोलत नाही छानच की. तर वैष्णवीने आज हे केलंय काय म्हणतो त्याला तोंड बंद कर ठेवायचं. आज तिने प्रण घेतलंय. तर तुम्ही मला रेसिपी सांगा मी तिला सांगतो. चालेल ना? हा असं आहे. येस. हो नाही बोलत आहे ते मगासपासून. केव्हा मस्त बोलत असतं ते. हा पैसे दिले ना मी तिला. न बोलायचे. बरं ठीक आहे चालेल. काय करायचं मग? हे कसं बनवायचं? तुझं काय म्हणणं आहे? मगाशी पण तू आ हा वर्ड वापरला. आता तू ओ म्हणणार होती. आ ओ हे दोन. आ आणि ओ म्हणजे काय? लेट्स नॉट डू. बच्ची तू कांद्यासारखं का कापते? त्या मगाशी आपण जो व्हिडिओ बघितला ना त्याच्यात त्यांनी हे पण केलं होतं ना. आता कंच न बोलता पण कशी काय बोलते मला कामं सांगायला. शिट यार हे तर चिटिंग आहे ना ब्रो. मला वाटलं होतं की ही आज बोलत नाही तर मला काय कामं नाही करायला लागणार. पण आता आलं एक काम यार. कुठे आहे हिरवी मिरची? फ्रीजमध्ये खालती सर्वात. फ्रीजच्या वर. ओ इकडे. माहिती असतात मला गोष्टी पण मी उगाच नाटक करत असतो. यार जोकिंग मॅन जोकिंग. अरे मम्मीचा फोन येतो वैष्णवीचा. 1 मिनिट पोरांनो येते का? हा खरं सांगतोय बच्ची. म्हणजे युअर काय म्हणतात त्याला युनिव्हर्सल हे तू काय म्हणतात त्याला युनिव्हर्सल पैदाइश आहे तुझी. तू सिटीमध्ये पण राहू शकते. यू कॅन पार्टी अँड शेट. आणि त्यानंतर तू गावाकडे पण जाऊन काम करू शकते बच्ची. शेताबितामध्ये काय म्हणणे मग? आपल्या शेतात जायचं का जरा गावाला? मेहनत लगता है इसको किचड़े में. अगं बाबो तुटायचं नाही ना बच्ची? ते तुटलंय ना. अगं बाबो मला वाटतंय तुटण्याच्या वरच्यावर आहे थोडंसं जिम. हां 2 दिवस नाही चाललंय. मला वाटलं 2 दिवस जिमला नाही गेले म्हणून जरा एनर्जी संपलेली आहे पोरांना. मागू शकता तुम्ही. काय तुटलं? झालं. आता ओढून बघूया. नाही झालं तर मग आय थिंक आपल्याला थोडासा पालापाचोळा ह्याच्यातलं काढावं लागणार आहे. नको बाबा तुटायचं. मला भीती वाटते. थांब मी करतो. पण ह्याच्यातलं थोडंसं सामान काढू द्या ते कशात तरी. तेच आहे त्यातल्या थोड्या गोष्टी काढायच्या म्हणजे कसं ते नीट होईल. बरं झालं ओढलं नाही बच्ची. मी ओढायला जात होतो थोडासा असा कट आवाज आला म्हणून ते ठेवून दिलं.
पण आता पुढे ते तुटलं. आता मी ते हे व्हिडिओवरती बोललंय शिट, आता पुढे ते तुटलं जरी तरी ते माझंच नाव येईल त्याच्यात, है ना. वाय डू आय डू दिस सिली मिस्टेक्स. हे झालेलं आहे. आता मिरच्या, हिरव्या मिरच्या बॉयज, हिरव्या मिरच्या. हे काय टोमॅटो, हे काय असतं असं. कांदा, टोमॅटो, बटाटा, कांदा 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 यार किती घ्यायचे बच्ची. हे कांदे तुझीकडनं पण आणलेत ना यार. हे बघ ना एवढं सुंदर कांदे आहेत यार बच्चे, आहे ना. मस्त आहे ते. कुठला घ्यायचा, हा का हा? दोन्ही घ्यायचे, दोन्ही घ्यायचे. ठीक आहे, जरा मी जरा हिला कांदा कापायला हेल्प करतो थोडीशी. करू शकता तुम्ही. कसं आहे, मला आत्ता बुक्का टाकला असतंय नि पोटामध्ये असं करता करता. कसं आहे, छान येतं बच्चे बारीक होऊन. फोन, मम्मीला फोन करायचा आहे काय तव्यावरती भाजताना नाही, लाटताना फोन करायचा आहे. हे सगळं सामान मिक्स करायचं, हां, तव्यावरती टाकायचं. हो, हे सामान हे करावं लागेल ना मला वाटतं. हां ठीक आहे ठीक आहे, मम्मीला फोन करून विचारू काय करायचं. देअर शुड बी नो. बापरे, हात दुखायला लागला. कसं काय केलं ग तू हे? व्हेरी डेंजरस. ॲक्च्युली ना बच्चे काय असतं माहिती आहे का, बायकांचे हात आहेत ना खूप जास्त स्ट्रॉंग असतात. का सांग बरं. चांदनी चौक टू चायना मूवी बघितला का तू? त्याच्यामध्ये तो फोरआर्म कंफू शिकत असतो असा. तसं बायका पण किचनमध्ये बच्ची चपाती बनवून बनवून त्यांचे फोरआर्म स्ट्रॉंग झालेले असतात. आता आपल्या ह्याच्यामध्ये मला चपाती बनवता येत नाही ना ब्रो. चपाती बनवून बनवून तुझे फोरआर्म झालेत स्ट्रॉंग. बापरे, डोळ्यातनं पाणी यायला लागलं रे. आणि हिरवी मिरचीचे हे उडाले ग बच्चे जरा. हा काय म्हणतो त्याला, बापू. हे तुटलं काय? व्हॉट मॅन. हॅलो. हा, ते जे पीठ आहे, पीठ सेपरेट मळायचं आणि त्याच्यामध्ये हे टाकायचंय का? पीठ ह्याच्यातच टाकायचं होतं सगळं. आता ते बारीक करून किती झालेले बघायला लागेल. म्हणजे मी व्हिडिओ कॉल करते थांब. हा हा, करा 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 व्हिडिओ कॉल. जिंदगी मेरा. तू बोलले होते बच्चे, ही बोलते हा तुम्हाला. ही कुठली ऍक्टिंग आहे फालतूची. छान दिसते बच्चे तू व्हिडिओ मध्ये ऍक्टिंग करताना. असंच करत जा. मग काय म्हणतात त्याला, मंबल रॅप. वाटतं अख्ख्या बिल्डिंगचंच तयार झालेलं आहे सारण. लायटर आणि तवा रेडी आहे आता. आता घे जरा लाट. लाटून बघ बरं. एकदम हलक्या हाताने लाटायला लागेल ना. हलक्या हाताने असे हळूहळू गोल गोल. ती म्हणते हा थाप थाप. न्यू टेक्निक. येईल का थापता? उचलताय पण येत आहे ना. ओके, जसं आपण भाकरी जसं भाकरी थापतोय तसं आता हे थापायचं आहे. बाबा अयो अयो अयो, कसं आहे आई लोकांचं लक्ष असतं सगळीकडे. तुटतंय का बघा बच्ची. हो, लय जाड झालाय बच्ची. ह्याच्यावरच थाप ना मग डायरेक्ट. हा, ह्याच्यावरच थाप. नाही नाही, झाला पातळ आता. ओके, जाड झाला होता आता पातळ गेला ह्याच्यावरतीच. आणि आता मोठे गॅस भाजून आतून कच्चं राहील असं मंद मीडियम ह्याच्यावरती फ्लेम वरती भाज. मंद गॅसवर. कळलं काय मंद. जास्त मोठा करू नको, नाही तर आतून सगळं कच्चं राहील. ओके, हळूहळू चांगलं दाबून व्यवस्थित छान भाज. आता पहिलं पूर्ण चांगलं घालून भाजू दे आणि मग पलटी मारायचं, तुकडे पडेल. शेप थोडा ह्याचा बिघडलेला आहे पण ठीक आहे. पराठ्याची टेस्ट तर चांगली वाटली मला, है ना. तूप टाक. हो, आता आता एकदम प्रॉपर हे झालं ना.
कडक 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 कडक. ती छान लागतील खायला. हा चला 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 भाजून घेऊया. वाव दिस शेपवर जाऊ नका पोरांनो, ते शेपवरती जाऊ नका, बिकॉज पोटात गेल्यावरती तर ते वाकडं तिकडंच होणार आहे ना. आणि प्लस तू हे लाटलं नाही, तू थापलंयस ना, आहे ना. मला वाटतं काढायला पाहिजे आता. काय म्हणणं तुझं? का थोडं तेल लाव, काढू. नाईस नाईस. थांब, लेट्स ट्राय. टेस्ट करूया पोरांनो. बच्चे लोणच्या बरोबर काय खायला मजा येईल. हा गरम आहे. गरम नव्हता बच्चे, मी तर खाल्ला होता डायरेक्ट. कशी आहे टेस्ट? हो सेन्सिटिव्ह जातात, सॉरी. थूक मग धर माझ्या तोंडा हातात तूक, तोंडात तूक म्हणणार. खाल्ला? सॉरी बाबू सॉरी. अगं इथं तेल लाव ना, थोडंसं व्हाईट व्हाईटच येतं, मग ते कसं होणार? तूप लावू, खाताना तूप लावून खायचं. आपण इथं व्हाईट व्हाईट आहे ना, हे जे इथं हे तेच तर म्हणतो यार, ऐकतच नाही पोरगी. कुचिंग अनहेल्दी परोठे. अनहेल्दी अनहेल्दी नसतं. एवढं तेल लावलं आपण ते. हे जरा मधोमध घेतो, म्हणजे त्याला मधोमध भाजलं जाईल. हा भाजायचेच कष्ट आहेत का ह्याच्यामध्ये? नाही 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 नाही, भाजायचे कष्ट नाहीत. बरोबर आहे, यू आर राईट माय फ्रेंड, भाजायचे कष्ट आहेत. करू घ्यायला शीशनाद घेऊ का खाली? मुकबांग क्या? रुको भाई रुको जरा, रुको, मेरे को लोणच्या विंच्या लेने दो जरा. अरे रुको यार. आयुष्यात बघितलं का, म्हणजे बोलणं किती इम्पॉर्टंट असतं आयुष्यामध्ये, है ना. व्हेरी इम्पॉर्टंट बोलणं. आता थांब, मी जरा लोणचं घेणार हळूहळू. बाटली कुठे आहे का? इथं आहे का बाटली? ओके ओके, हळूहळू लोणचं घेऊ आपण. आणि त्याच्यानंतर मग आपण ठरवू की वैष्णवीला बोलायला द्यायचंय का नाही द्यायचंय. ठीक आहे, जर काही पराठे चांगले झाले असतील तर आपण तुला बोलायला देऊ. म्हणजे नाही बघ, असं केलं तर मग नाही देणार बोलायला. इकडे चल बच्चे, इधर आओ नाही तर टप्पू डालूंगा तुमको. इधर आओ, दे ना. हा चांगले झालेच आहेत, मग खाऊन बघितले. काय टप्पू? चल ग, ये ग इकडे, ये ग ये म्हण. असं म्हण, प्लीज मला बोलू दे. हातवारे करून म्हण ना, प्लीज मला बोलू दे. हा बरोबर, असंच बोलली असते जर काय. इट्स ओके. सो युअर काय म्हणतात त्याला? कट कट कट. तुम्ही बोलू शकता. बच्ची केवळ परत दिला तुला टाइम आउट. मम्मी मला मज्जा आली. मज्जा आली. तर माझा ड्रेस अख्खा खराब झालाय बघ. ते आणलंय ना आपण ब्रो 200 रुपयाचा. विल यूज दॅट मॅन. मी जास्त दमले न बोलता तुला एक्सप्लेन करता करता. हा का? बरे लोणचं कशाचं आहे? हे लोणचं आहे दीदीने दिलेलं कैरीचं लोणचं आहे. थिंक गोड लोणचं. गोड तर नाहीये ते, मस्त आहे तिखट गोड. यार तोंडाला जरा पाणी सुटलं काय पोरांना. मला लय छान वाटतंय की मी आज जे केलं आहे, आणि मला नक्कीच माहिती की तुम्हाला लोकांना खूप बोर झालेला हो ऑब्व्हियसली बच्ची, मला स्वतःला बोर झालं होतं तू बोलत नव्हती तर. मग खरं का सांग, मला तू टाइम आउट आधीच नाही दिला? मला जाऊ दे ना बच्ची, मजा पण तेवढे झाले ना ब्रो. चला आता मला भूक कुछ लागली खाणे के लिए कुछ आणि खोना तुला भी भांडी पडता है. धुवायचे आणि तुला पण मशीन जो- मधनं कपडे घेऊन यायचे. कळलं का हिला खूपच बरोबर होती ही. कसं आहे आमचं हे? आता मी इथंच व्हिडिओ बंद करणार कारण मी खूप दमली आहे आणि मला आता खायचं आणि अरे पण आर वी नॉट मेकिंग द ब्लॉग मॅन? विच व्लॉग? ड्रायव्हिंग. नाही ते आता नको टाकायला ह्याच्यामध्ये, त्याच्यासाठी आपण दुसरा ब्लॉग बनवूया कारण तो आज सेटअप नाही होणार आहे, ओके म्हणून मी ठीक आहे, सांगते. चालेल So चालेल. तो नेक्स्ट ब्लॉग मध्ये ओके मॅम, या तुम्ही पण गरम गरम खायला. ओके. सी यू. ते अनफिल्टर टॉक्स मी ट्यूजडे मध्ये टाकू. Oh yeah. Okay, chalo. So that is it for today. today's Thank you video. for watching. Like, share, and Subscribe.